सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई अजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातील शंभूतीर्थ आणि शिवतीर्थ इथल्या बिल अदा न केल्यामुळं महिला मक्तेदार प्रिया नाईक यांनी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांना धारेवर धरलं. बिल अजून का काढलं नाही? निवडणुकीच्या अगोदर शंभूतीर्थचं काम पूर्ण करण्यासाठी गडबड केली होती, पण आता माझं बिल का देत नाही असा सवाल मक्तेदारानं केलाय. तसंच शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सर्व नगरसेवकांना घेराव घातला. इचलकरंजी शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी शंभूतीर्थाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात पार पडला होता. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी याचं काम पूर्ण करून घेण्यात आलं होतं. अतिशय युद्ध पातळीवर आमदार महोदय यांनी शंभूतीर्थाचं काम मक्तेदाराकडून पूर्ण करून घेतलं होतं. आचारसंहितेच्या पूर्वी उद्घाटन करून घेतलं, पण मक्तेदाराचे 1.5 कोटी रुपयांचं बिल अजून काढलं नाही. मक्तेदार प्रिया नाईक यांनी वारंवार येऊन सुद्धा त्यांचं बिल काढलं नाही. त्यामुळे आज प्रिया नाईक आणि शंभूतीर्थ समितीचे पदाधिकारी यांनी महापालिकेत येऊन महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांना चांगलंच धारेवर धरलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं बिल अदा न केल्यामुळं शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे पदाधिकारी आणि शंभूतीर्थ समितीचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. बिल लवकरात लवकर काढावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिला मक्तेदार प्रिया नाईक यांनी उपमहापौर अनिल डाळ्या यांना चांगलंच धारेवर धरत काही वर्षांपूर्वी शिवतीर्थाचं मोठ्या दिमाखात लोकार्पण सोहळाही पार पडला होता. ऐतिहासिक शिवतीर्थाचं काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं, पण तिथल्या मक्तेदाराची गेल्या कित्येक वर्षापासून 25 लाख रुपयांचं बिल अजून अदा केलेलं नाही. त्यामुळे मक्तेदारांनी कर्ज काढून शंभूतीर्थ, शिवतीर्थची कामं पूर्ण केली आहेत, पण अजूनही त्यांना बिलं मिळत नसल्यामुळं मक्तेदार अडचणीत आहेत. त्यांनी बाहेरून व्याजानं पैसे काढून शिवतीर्थ, शंभूतीर्थाचं काम पूर्ण केलंय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचं काम त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केलंय, पण अजूनही मक्तेदारांना बिल दिलं नाही आणि ते मिळत नसल्यामुळं महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये खेपा घालून सुद्धा त्यांना त्यांचं बिल मिळत नसल्यामुळं मक्तेदार मेटाकुटीला आलेत. आज मक्तेदार प्रिया नाईक यांनी माझं बिल काढा असा पवित्रा घेतला होता. यावेळी शंभूतीर्थ समितीचे सर्व पदाधिकारी, मक्तेदार उपस्थित होते. महापालिकेमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.